काल संध्याकाळपासून नाशिक शहरामधील अनेक रेशन दुकानं बंद आहेत। केवायसी मशीन बंद असल्यामुळे नाशिक शहरामध्ये धान्य वितरण ठप्प झालंय। काल संध्याकाळपासूनच नाशिकमधील रेशन दुकानदारांचे हाल पाहायला मिळतात। तर रेशन दुकानाबाहेर नागरिकांची देखील मोठी गर्दी आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। रेशन धान्य दुकानांवर पहाटेपासूनच नागरिकांनी गर्दी केलेली आहे। त्यांचा खोळंबा झालाय आणि त्याचं कारण म्हणजे एकीकडे शासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय की केवायसी अपडेट झाल्याशिवाय धान्य यापुढे तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे लगबग करत धावपळ करत हे सगळे नागरिक जे आहेत ते धान्य घेण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी दुकानांवर येत आहेत। मात्र इथे आल्यानंतर लक्षात येतंय की ज्या केवायसी मशीनवर हे अपडेट करायचं आहे ते केवायसी मशीनच काल संध्याकाळपासून बंद पडलाय। आपण बघू शकतो की या ठिकाणी या मशीनवर अशा पद्धतीचा एरर मेसेज जो आहे तो आलेला आहे। हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातल्या अनेक रेशन दुकानांवर आहे आणि त्यामुळे जे नागरिक या ठिकाणी केवायसी अपडेट करण्यासाठी येत आहेत त्यांना या ठिकाणी धान्य मिळत नाहीये। अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाच्या वतीनं स्पष्टपणे सांगितलं जात नाहीये की हे मशीन नेमके कधी अपडेट होतील, सुरू होतील। त्यामुळे नागरिकांसोबतच या दुकानदारांची देखील तारांबळ उडालेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।